नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे दीपामावस्या. आता उद्या होत आहे श्रावण महिन्याला सुरुवात. तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान शंकराची सेवा करायची असते. आपल्याला शिवलीला अमृत पारायण चालू करायची आहे. मग ते आता आपण नेमकं कधी करावे, कसे करावे, त्याचे काय नियम आहेत, आपण काय खावे, काय खाऊ नये, याच्या संदर्भात काही नियम आहेत का, तर या संदर्भामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तर मंडळी, जेव्हा आपल्याला शिवलीला अमृत पारायण चालू करायचे आहे ना, तेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न असतो की आपण कोणत्या दिवशी करावं. तर श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी शिवलीला अमृत पारायण चालू करू शकता. तर मग आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला किती दिवसात पारायण करायचं आहे हे ठरवायचं आहे. एका दिवसात करायचं आहे, 3 दिवसात करायचं आहे, का 7 दिवसात करायचं आहे, का 14 दिवसात करायचं आहे, हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि आपल्याला शिव मंदिरामध्ये जाऊन आपल्याला संकल्प करायचा आहे. जर तुम्ही शिव मंदिरामध्ये जाऊ शकत नसाल, शिव मंदिर तुमच्यापासून लांब असेल किंवा जवळपास नसेल तुमच्या, तर तुम्ही काय करा, घरच्या घरी सुद्धा संकल्प करू शकता. तर सर्वप्रथम काय करायचं आहे, तुम्हाला पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे. जेव्हा आपल्याला समजा पारायण चालू करायचं आहे ना, तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करा. आणि मंदिरात जाते वेळेस तुम्ही काय करायचं आहे, गंध, अक्षदा, फूल, हळदी, कुंकू, तुम्हाला बेलपत्र घेऊन आणि 1 तांब्या पाणी, समजा आपल्याला जल घेऊन समजा मंदिरामध्ये जायचं आहे. आणि आपल्याला तिथे भगवान शंकराची मनोभावे पूजा करायची आहे, जल अर्पण करायचं आहे. भगवान शंकरांची मनोभावे हळदी, गंध, अक्षदा, भस्म लावून समजा धूप दीप ओवाळून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला तिथे जप करायचा आहे. जमेल तुम्हाला जर 108 वेळा जमत असेल तर तुम्ही 108 वेळा करा. तुम्हाला जेवढा जमेल तेवढा तुम्ही करू शकता. आणि तिथे आपल्याला भगवान शंकराला काय करायचं आहे, मनोमन प्रार्थना करायची आहे की मी शिवलीला अमृत पारायण करू इच्छित आहे, तुम्ही माझ्याकडून ते करून घ्या. आणि तिथे आपल्याला संकल्प सोडायचा आहे. तर आपल्याला तिथे संकल्प केल्याच्या नंतर आपल्याला आता घरी यायचे आहे. मग घरी आता आपल्याला नेमकं पारायण करायला कुठे बसायचं आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही पारायण करायला बसा जेणेकरून पारायण करताना तुमचे तोंड पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला येईल. अशा जागेवर तुम्ही पारायण करायला बसायचं आहे. जर तुमच्या देवघराच्या समोर जागा असेल तर तुम्ही देवघराच्या समोर सुद्धा बसू शकता. तर नंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक पाठ घ्यायचा आहे. पाठावर तुम्हाला पिवळ्या किंवा पांढऱ्या समजा रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे. जर तुम्हाला तुमच्याकडे पिवळ्या पांढऱ्या रंगाचं वस्त्र नसेल तर तुम्ही दुसरं कोणतंही स्वच्छ वस्त्र अंथरू शकता. आणि जेव्हा समजा तुम्हाला पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं असते ना, तेव्हा सुद्धा तुमच्याकडे जर ते नसेल तर तुम्ही जे असेल ते परिधान करू शकता. फक्त स्वच्छता समजा स्वच्छताचे नियम तुम्ही पाळायचे आहेत. पवित्र समजा स्वच्छतेने आणि पवित्र भावनेने एकदम सेवा करायची असते. तर मग आता आपल्याला काय करायचं आहे, त्या पाठावर आपल्याला, त्या वस्त्रावर आपल्याला शिवलीला अमृत हा ग्रंथ ठेवायचा आहे. आणि आपल्याला आता आसन घ्यायचं आहे बसायला. तर जेव्हा तुम्हाला पारायण करायला बसायचं आहे तेव्हा तुम्ही दर्भाचं किंवा लोकरीचं आसन घेऊ शकता, घ्या समजा. आणि जर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही दुसरं सुद्धा घेऊ शकता. तर तुम्ही पारायण समजा पठण करायला बसायच्या अगोदर ग्रंथाची मनोभावे पूजा करून घ्यायची आहे. गंध, अक्षदा व हळदी, कुंकू, फूल, समजा बेलपत्र आणि धूप दीप ओवाळून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. आणि पूजा केल्याच्या नंतर तुम्हाला पठण करायला सुरुवात करायची आहे. आणि आता आपण जेव्हा पठण करतो, मग आता आपला 1 अध्याय कंप्लीट झाला, तर 1 अध्याय कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे. तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही करू शकता. 11 वेळा करा किंवा 21 वेळा करा. आणि जर जास्त जमत असेल तर तुम्ही जास्त सुद्धा करू शकता. तर नंतर मग आता आपल्याला जेव्हा आपलं पठण कंप्लीट झालेलं आहे ना, मग आता आपल्याला आरती करायची आहे. तर मग आरती केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. आणि नैवेद्य दाखवल्याच्या नंतर तो आपल्या घरातील सगळ्यांनी नैवेद्य ग्रहण करायचा आहे. आणि आपल्याला भगवान शंकराला मनोमन प्रार्थना करायची आहे. आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे. जर माझ्याकडून जर काही चुकलं असेल, जर समजा जाणून बुजून जर काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा, आपल्याला अशी क्षमा प्रार्थना करायची आहे. मग आता आपल्याला आपल्या आहारामध्ये काय वर्ज्य करायचं आहे, तर आपल्या आहारामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. आणि मांसाहार कडकडीत वर्ज्य करावा श्रावण महिन्यामध्ये. तर आणि पुन्हा आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तर एवढे सोपे नियम आहेत, जास्त काही अवघड नाही. आणि आपण पारायण करायला बसतो ना, तर आपल्याला एकदम एकाग्र चित्ताने आणि शांत चित्ताने मनोभावे आपल्याला ते पारायण करायचं असेल. कसं आहे ना, समजा देवाला फक्त आपली भक्ती आणि भाव हवा असतो, त्याच्यामुळे तुम्ही एकदम भक्तिभावाने पारायण करा. आणि आता पहिल्या दिवशी तुम्हाला थोडासा उशीर झाला, समजा वेळेचं काही नाही, कोणत्या वेळेला समजा तुम्ही पठण करू शकता. पण समजा रेग्युलर तुम्ही समजा जर तुम्हाला 7 दिवस पठण करायचं जर असेल ना, तर तुम्ही एकच वेळ ठेवा आणि समजा रोज त्याच वेळेला पठण करा.
तर एवढी सोपी पद्धत आहे. आणि आता आपल्या चॅनलवर आहे ना असे धार्मिक आणि माहितीपूर्वक व्हिडिओ असतात. आणि तुम्हाला जर व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना तुम्ही नक्की शेअर करा. तर आजच्यासाठी एवढंच. सर्वांना श्री स्वामी समर्थ.